बूट पॉलिश करणाऱ्या कामगाराचेच बूट अमित साटम यांनी पॉलिश केले। बूट पॉलिश कामगारांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी ही कृती केली। मात्र त्यांची ही कृती म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती केलेली नौटंकी आहे असा टोला मनसेने लगावलाय। बघूयात नेमकं काय घडलं। अमित साटमांनी केलं बूट पॉलिश। बूट पॉलिशचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल। ही तर नौटंकी, मनसेकडून टीकेचं तेल मालिश। राजकारणात इमेज बिल्डिंगसाठी नेते काय करतील याचा काही नेम नाही। मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी तेच केले। मुंबई भाजपच्या वतीने दादरमध्ये बूट पॉलिश फेडरेशन कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात अमित साटम यांनी स्वतः बूट पॉलिश केले। साटम मांडी घालून खाली बसले, त्यांनी हातात ब्रश घेतला आणि चक्क एका कामगाराचेच बूट पॉलिश करायला सुरुवात केली। त्यांच्या या कृतीकडे सगळेच आश्चर्यानं बघत बसले। कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर ठोस कृतीतून पाहिलं पाहिजे असं मत अमित साटम यांनी यावेळी भाषणात व्यक्त केलं। अमित साटम बूट पॉलिश करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला। कोणी त्यांच्या या कृतीचं कौतुक केलंय तर कोणी याला इव्हेंटबाजी म्हणत भाजपवरती निशाणा साधला। सर्वात कडाडून टीका केली आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी। ही नौटंकी असल्याचं सांगत त्यांनी विडंबन कविताच ट्विट केली। कामगारांचे बूट पॉलिश करून साटमांनी इतिहास घडवला। सरकारच्या उलट्या धोरणांनी मात्र सतत कामगारांचा गळा घोटला। त्यांच्या बूट पॉलिशच्या नौटंकीला जनता आता भुलणार नाही। साटम शेलार मामा यांची आता खैर नाही अशा शब्दांमध्ये काळेंनी टोलेबाजी केली। निवडणुका जवळ आल्या की राजकारणी नेते जनतेच्या चरणी लीन होतात, आपण बघतोच। पण अमित साटम यांनी तर थेट पायालाच हात घातला। सामान्य कामगारांशी कष्टकऱ्यांशी नातं जोडण्याचा हा प्रयत्न होता की केवळ कॅमेरासाठीचं फोटो सेशन हे सांगणं अवघड आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।